नमस्कार मित्रांनो, नवीन विषयामध्ये स्वागत. सध्या आपण बारामती तालुक्यातील ढेकळवाडी या गावामध्ये आहे आणि याच गावातील सुनबाई आहेत विद्या हनुमंत ठोंबरे धायगुडे यांची महसूल सहाय्यक अधिकारीपदी निवड झालेली आहे. त्यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत. त्यांचं प्रथम अभिनंदन. मॅडम काय सांगताल? निकाल लागला त्यावेळेची पहिली प्रतिक्रिया काय होती आणि अनेक वर्षाचं कष्टाला यश मिळालं कसं वाटतं? नमस्कार. सर्वप्रथम माझं नाव विद्या हनुमंत धायगुडे ठोंबरे. म्हणजे मी एमपीएससी जवळजवळ 5 वर्ष झालं करते. त्याच्यामुळं निकाल म्हणजे 5 वर्ष झालं मी अभ्यास करते आणि निकाल लागल्यानंतरची जी प्रतिक्रिया आहे ती मी सांगू शकत नाही की त्या दिवसाचा मी आनंद म्हणजे कसा व्यक्त करू शकत नाही. कारण 5 वर्ष झालं तरी मी प्रत्येक वेळेस असं मेन्समधून थोड्या थोड्या मार्क्ससाठी जायचे सारखे. असं खूप थोड्या मार्क्ससाठी माझा सतत रिझल्ट जायचा. आणि सर्वप्रथम मी माझे सांगते की खेड या गावातील आहे. तालुका खंडाळा सातारा जिल्ह्यातील एक छोटंसं गाव आहे. आणि माझं 4थी पर्यंत प्राथमिक शिक्षणही माझ्या गावीच झाले. पण नंतर पाचवीला जायचं तर मग तिथून म्हणजे घरापासून शाळा खूप लांब होती. मग माझ्या मामांनी ठरवलं की मला इकडे शाळेला घेऊन यायचं. मग 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण माझं मामाच्या गावी मेखळी येथे झाले, न्यू इंग्लिश स्कूल मेखळी. आणि खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाला सुरुवात जर झाली असेल तर त्या शाळेतूनच झाली. तेथील शिक्षक हे तिथूनच माझा बेस जर तयार झाला तर तिथूनच झाला. आणि माझं म्हणजे मला असं म्हणते की मी आज महसूल सहाय्यक म्हणजे निवड झाली. हे सगळ्यात श्रेय माझ्या आई वडील आणि सगळ्यात जास्त मी कुणाला देत असेल तर माझ्या मामांना देते. कारण मामा होते म्हणून आज मी इथपर्यंत पोहोचले. आणि नंतर 11वी-12वीला मामांनीच मला 11वी-12वीला फलटणलाच ऍडमिशन घेतलं. माझं पदवीचं शिक्षणही फलटणलाच झालेलं आहे. आणि एमपीएससी करायचं ही माझं असं काही मनात नव्हतं की मला एमपीएससी करायची, असं माझं स्वप्नही नव्हतं. पण माझ्या मामांचं पहिल्यापासूनच स्वप्न होतं की मी एमपीएससी करायची. मग माझ्या मामांनी सांगितलं की तू एमपीएससी करायची. मग मीही ठरवलं की माझ्या मामांचं स्वप्न आहे ते मी पूर्ण करायचं. आधीच एक असा माझा इन्सिडेंट घडला होता की म्हणजे 7वीत असताना 7वी पासूनचं स्वप्न होतं की माझे मामा माझ्यासाठी खूप जास्त करायचे की 10वीत आमच्या इथं नाही शाळेमध्ये 10वीत पहिले 3 नंबर आले की त्यांचा सत्कार केला जायचा. आणि माझं 7वी पासूनचं ते स्वप्न राहिलं की म्हणजे मामाचा माझ्यासोबत सत्कार होईल 10वीत. कारण 10वी पर्यंत मी प्रथम द्वितीय आणि 3 मध्ये रँकमध्ये असायचे. आणि 10वी मध्येच नेमकं असं झालं की माझा 4था नंबर आला. आणि माझं स्वप्न ते तसंच राहिलं. आणि तिथून मी ठरवलं की माझा मामाचा सत्कार एक ना एक दिवस मी असं माझ्या पुढे मामाचा सत्कार होईल. माझा नाही पण माझ्या मामाचा सत्कार होईल. आणि ते स्वप्न बाळगून नेहमी मी असं म्हणजे ठरवलं की ठीक आहे एमपीएससी करायची. म्हणजे माझंही स्वप्न मामाचं स्वप्न म्हणजे माझं स्वप्न तयार झालं. आणि नंतर पुण्यात म्हणजे पुणे वगैरे असे शहर हे मला जास्त काहीच माहित नव्हतं. फलटणलाच होते ना अगोदर. आणि अभ्यास हे करायचं एमपीएससी पुस्तकं काय असतं काय गायडन्स काय नाही. आणि विशेष म्हणजे करून की माझा कोणताच क्लास झालेला नाहीये. मी नेहमी असं हे करायची की मामाला जास्त खर्चात पाडायला नको आहे त्या ह्याच्यामध्ये सेल्फ स्टडी करायचा, कोणाचा तरी गायडन्स घ्यायचा आणि तसा अभ्यास करायचा. मामा नेहमी म्हणायचे की क्लास लाव, पण मी क्लास वगैरे काही केलेला नाहीये. मग पुण्यात गेल्यानंतर असे मैत्रिणीचं काय गायडन्स घेतला. मग एका मैत्रिणीचा भाऊ होता महेश दराडे म्हणून. मग त्यांनी खूप गायडन्स केलं. नंतर मैत्रिणी म्हणून आम्ही ग्रुप डिस्कशन करायला लागलो. तसा अभ्यास करायला लागलो. म्हणजे विद्यार्थ्यांना सांगणं आहे की क्लास करणं गरजेचंच आहे. माझा क्लास झालेला नाही कारण एक आपल्याला गाईडलाईन भेटती. आणि मला जो उशीर लागला तो कदाचित याच्यामुळे पण लागला की मला म्हणजे लवकर असं गायडन्स करायला कोणी नव्हतं. म्हणजे सेल्फ स्टडी म्हणजे स्वतःची स्वतःच करत जास्त असं गेले. आणि मग तिथून पुढं म्हणजे सगळ्यात अगोदर माझी ॲग्रीची मेन्स प्री क्लिअर झाली होती. मेन्सला पण होती. मग तिथून मग आम्हालाही असं वाटलं की ठीक आहे मी करू शकते. पण तिथून प्रत्येक वेळेस असं व्हायचं की प्री क्वालिफाय व्हायची, मेन्समधून बाहेर पडायची. सतत सतत ती प्रोसेस चालूच राहिली. म्हणजे फायनलपर्यंत मी काही पोहोचतच नव्हती. मग नंतर मी माझ्या चुका शोधायला लागली की आपण चुकतोय कुठं. मग 1-2 जणांची जे असं चर्चा करण्यात आली की माझं कुठं कमी पडते वगैरे असं. मग ते ज्या विषयात मला मार्क्स कमी पडतात त्या विषयांचं मी पुन्हा अनालिसिस केलं. मग आयोगाला ओळखायला सगळ्यात अगोदर सांगते की मी आयोगाला ओळखायला शिकायचं. आयोगाची डिमांड काय आहे? आयोग क्वेश्चन कसं तयार करते? मग क्वेश्चन पीवायक्यू ते जास्त म्हणजे भर द्यायची. प्रत्येक विद्यार्थी हा अभ्यास करतोच. आपण पडद्याच्या पुढे आल्यानंतर त्यांना ओळखायला लागतं. आज मला सगळे ओळखतात. पण पडद्याच्या मागे असताना त्या ओळखत नाही. म्हणजे प्रत्येक जण असं नाही की एमपीएससी त्याचा रिझल्ट जातो 1 मार्काने 2 मार्काने म्हणजे त्याला माहीतच नाही किंवा अभ्यास करतच नाही. सगळे अभ्यास करणारेच असतात. फक्त आपल्या चुका शोधायच्या.
आणि सगळ्यात जास्त म्हणजे मी चुकायची कुठे ते सांगते सगळ्यांना, की माझा अभ्यास झालेला असायचा, पण मला ते एका तासाचं प्रेशर पटकन हँडल करता येत नसायचं. सगळ्यात जास्त माझी मोठी चूक तिथंच व्हायची. त्याच्यामुळे अगोदरच आपण एक्झामच्या अगोदरच क्वेश्चन पेपर सोडवायचे. त्याच्यामुळे आपल्याला एक कॉन्फिडन्स येऊन येतो. मग आपण त्या एका तासामध्ये तिथं आपण एका तासामध्ये आपली गडबड होत नाही, किंवा मग आपण असं होतं की बाहेर एक्झामच्या हॉलमधून बाहेर आल्यानंतर कळतं की अरे बापरे, आपलं हे राहिलंच होतं, आपल्याला ते येतच होतं, आणि मग छोट्या छोट्या मिस्टेक करतो. असं नाही की प्रत्येकाला ते येत असतो क्वेश्चन, कुणी हुशार नसतं असं नाही, की एमपीएससी प्रत्येक जण अभ्यास करतोच, कुणी टाइमपास करायला तिथं आलेलं नसतं. मग पहिल्यांदा आपल्याला किती एक तासाचं प्रेशर हँडल करता आलं पाहिजे, की आपण चुकतोय कुठं काय कुठं. आणि अशा मग पद्धतीने मी चुका शोधत गेली, आणि नंतर मग माझं असं ते 2023ची ही ऍड होती आत्ताची. मग 2023ची प्री म्हणजे मी ऍग्रीच्या मेन्सला पण होती आणि प्रीचा पण. मग मी अभ्यास दोन्ही तर करायचं होतं. मला सुरुवातीपासूनच माझं म्हणजे स्वप्न ऍग्री मधूनच करायचंय. ऍग्री मधूनच पोस्ट मला जास्त हवी होती. मग त्या प्रीचा पण मी दिवसभर अभ्यास करायची, रात्रीचा ऍग्रीच्या मेन्सचा अभ्यास करायची. मग माझी ऍग्रीची मेन्स गेली. ऍग्रीच्या मेन्स मधून आणि असं झालं होतं की अभ्यासाला पण खूप दिवस लागले होते. नंतर घरचे बोलायला लागले की आता लग्नाचं पण बघूया. मग घरचे म्हणजे आजी वगैरे जास्त अशी ओरडायला लागली की लग्न पण ठीक आहे आता करायचं. मग माझ्या म्हणजे मी इंस्टा सांगते, म्हणजे आपण स्वतःवरती इतकं कॉन्फिडन्स देऊन जे ध्येय ठेवले किंवा फोकस जे आहे आपलं त्याच्यावरतीच कसा फोकस करायचा, म्हणजे आपल्याला दुसरे कोणतं जरी आले प्रॉब्लेम तर त्याच्याकडे लक्ष न देता जे आपले म्हणजे मेन स्वप्न आहे त्याच्यावरती फोकस कसा करायचा. मग लग्नात त्याचं बघायला सुरुवात केल्यानंतर पण मी जास्त काय असं तिकडे लक्ष देत नसायची, जे फोकस आहे माझं तेच होतं. मग मेन्सला असताना माझं लग्न जमलं होतं, तरी पण मी जास्त असं काय फोन वगैरे असं माइंड डायव्हर्ट होईल असं कोणत्या गोष्टी करत नव्हते. म्हणजे बऱ्याचपैकी मुलींचं असं होतं की आपण अभ्यास केलेला असतो, पण नेमकं एक्झामच्याच वेळेस काहीतरी असं येतं की माइंड डायव्हर्ट होतं आपलं. त्याच्यामुळे आपल्या नेहमी ध्येय कुठले त्याच्यावरती जास्त फोकस करायचं. मग 17 डिसेंबरला मेन्स झाली. मेन्स झाल्यानंतर माझं लग्न झालं, आणि लग्न झाल्यानंतर तिसरी एक्झाम राहिली होती माझी स्किल टेस्ट. मग स्किल टेस्ट माझी इथं आल्यानंतर मला सगळ्यांनी, सासू सासरे सगळ्यांनी, माझे मिस्टर असे सगळ्यांनी मला सपोर्ट केला क्लासला वगैरे. म्हणजे असे म्हणलं नाही कोणी की आता कशाला करायचं आणि काय करायचं, क्लासलाही रोज बारामतीलाही घेऊन जायचे. आणि मग सगळे म्हणजे सासूबाई पण कधी अशा म्हणल्या नाहीत की काम करतो असं की तुझं तू टायपिंग कर. मी बारामतीला जाऊन टायपिंग करायचे, ते पुन्हा घरी आल्यानंतर पण टायपिंग करायचे. सगळ्यात जास्त त्यांचं मला आवडतं की बाहेरची काय म्हणतील, की असं बायका वगैरे आल्यानंतर की ही अभ्यास करतील, घरात राडाच आहे, असंच आहे, कामच आहे, असं त्यांचं कधी नसायचं. तुझं जे आहे आधी ते तुझं तू कर. आणि मग सगळ्यांनी सपोर्ट केला, आणि त्याच्यामुळे मी आज हे झालं, म्हणजे माझं स्वप्न पूर्ण झालं. माझ्या आई वडिलांचा, मामा मामी, आजी सगळ्यांचा, माझी चुलता चुलती सगळ्यांचा म्हणजे माझ्या यशामध्ये खूप मोलाचा वाटा आहे. धन्यवाद. ज्यावेळेस तू तिकडं माहेरला फोन केला तेव्हा त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या आणि मामाकडल्या मैत्रिणीच्या लोकांच्या काय? म्हणजे सगळ्यात अगोदर रिझल्ट लागल्यानंतर मी माझ्या मामालाच फोन केला होता, आणि मामाला खूप आनंद, म्हणजे त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं होतं. नंतर मग मी माझ्या आई वडिलांना फोन केला. आईला तर खरं म्हणजे वाटतच नव्हतं की खरंच झालं का काय, तिला असं समजतच नव्हतं काय करावं असं, म्हणजे खूप तिला आनंद झाला होता. काय सांगताल तुमच्या मिसेस महसूल अधिकारी झालेत आणि सरकारी नोकरी मिळवणं तसं खूप आत्ताच्या काळात अवघड आहे, तुम्ही पण बघताय. कसं तुम्ही त्यांना सपोर्ट केला आणि कसा तुम्हाला आनंद? करत राहिल्यानंतर यश कधी ना कधी मिळत असतं. त्यासाठी करत राहा, आज ना उद्या यश मिळेल. अडचणी येतील पण ते तोंड देऊन कसं समोरून निघणं महत्त्वाचं आहे, हे सांगून त्याला करायला सारखं प्रोत्साहित करायचं. टेन्शन घ्यायचं नाही सगळ्यात महत्त्वाचं. दबाव हा प्रत्येक व्यक्ती येतच असतो, पण तो दबाव हँडल कसा करायचा, किंवा जर नाही झालं तर काय, त्या गोष्टीला सतत सांगून किंवा तू करत राहा. कुठल्याही गोष्टीचा दबाव घेऊ नको. नाही झालं तर पुन्हा एकदा प्रयत्न कर, अशा पद्धतीने सांगून त्याच्यावरला दबाव कमी करत गेलो, आणि त्यामुळे त्याला चांगला फायदा झाला. आता या आठवड्यामध्ये त्यांचा अनेक ठिकाणी सत्कार झाले, शाळेत झाले किंवा अनेक पाहुणे रावळे सगळ्यांनी सत्कार केला, त्यावेळेच्या भावना काय होत्या? एक आपली पत्नीचा एक समाजाने सत्कार केला आणि मंत्रालय सारख्या ठिकाणची नोकरी मिळवणं खूप मोठी नोकरी आहे. कसं वाटतं? एक तर भारीच वाटलं, आनंदही वाटला की समाजातील प्रत्येक व्यक्ती, ज्यांची कधी ओळख नव्हती, ओळखीचे असतील अनोळखी असतील, सर्व लोकांचे कॉल आले. एक प्रकारे शुभेच्छा दिल्या, पुढील वाटचालीसाठी सांगितलं चांगली वाटचाल करा, आणि सत्कार हे सगळ्यांनी केले.
चांगलं वाटलं. आता लग्नानंतर तुम्ही का निर्णय घेतला की मॅडमला शिक्षण द्यायचं किंवा बारामतीला क्लास असेल, टायपिंग असेल किंवा अगदी नेट कॅफे जाऊन फॉर्म भरायचं म्हणलं तर त्याची फी पण त्याच्यात जास्त असतात 3-3 हजार. हे सगळ्या पूर्वीच्या तशा पुण्यात असतात तिथं जाणं, पण तुमच्या दुसऱ्या बाजूला तुम्ही शेतकरी आहे, हे सगळं वेळ कसं ऍडजस्ट करायचा, बाकीची कामं ऍडजस्ट करत हे सगळं. घरात तर एकतर पहिल्यापासून शिक्षणाची आवड आहे. आई 12वी सायन्स आहे आणि वडिलांचंही शिक्षण चांगलं झालेलं आहे. आम्ही सगळी घरात शिकलेलेच आहे, परंतु शेती आणि ते दोन्ही एकाच वेळेस सक्सेस होत नव्हतं. म्हणून मी स्वतः शेती करत होतो आणि कामाचं ॲडजस्ट आणि अभ्यासाचं ॲडजस्ट करताना ज्यावेळेस त्यांचा क्लास असेल त्याच्या वेळेस आपलं काम मागं ठेवून आधी क्लास पूर्ण करायचं, नंतर बाहेर तिथून येऊन मग कामाचं ॲडजस्टमेंट करून घ्यायचं. तुम्हाला वाटलं होतं का ते सरकारी नोकरीला लागतील किंवा पोस्ट निघेल असं काय वाटत होतं तुम्हाला सुरुवातीला? अं, ते वाटण्यापेक्षा मला असं वाटायचं की करत राहिल्यानंतर यश नक्की मिळेल. आज ना उद्या यश, हां, एक 4 दिवस लागतील, वर्ष लागतील, 2 वर्ष लागतील, पण यश नक्की मिळणार. तुमच्या सूनबाई अधिकारी पदी निवड झाली, तर तुम्हाला त्यावेळेस कसा आनंद झाला आणि काय सांगाल थोडक्यात, तुम्ही घरून त्यांना कसं सपोर्ट केला? तिला म्हणजे जे काय आहे शिक्षणाबद्दल पहिल्यापासूनच आवड होती आणि त्यामुळं मला म्हणजे मुलीला बी मी शिकवलं, तिला सपोर्ट दिला. तशी ही माझीच मुलगी आहे म्हणून त्यापर्यंत जाण्याची माझी पहिल्यापासूनच इच्छा होती. तिला म्हणलं ते तू काय घरचं काम हे काय बघू नको, जे स्वप्न आहे तुझं तू पूर्ण कर. हे तिला मी पहिल्यापासून आल्यापासून सपोर्ट दिलं देत राहील. त्यांनी अभ्यास कशा पद्धतीने केला? तिने जे काय आहे ती अभ्यास ही पहिला तिचा झालेला होता टायपिंगचं. पूर्ण वेळ तिला मी पूर्ण दिला, तू घरचं काहीच करू नको, तू बारामती ही जी तुला जिथं जाता येईल तिथं जाऊन ते पूर्ण करून घे. सरकारी नोकरी मिळाली, तुमचा सत्कार झाला, कसं वाटलं? आपली लेकीसारखं ते म्हणजे भविष्याची भाकरी कायमस्वरूपी मिळाली. हो ना, तेच आहे की मुलीगतच तिला मी पहिल्यापासून मुलगीच ही मानून माझं स्वप्न अधुरं होतं. मुलगी म्हणजे आमची मुलगी बी करते ना त्याच ह्याच्यातनं म्हणलं एक नाही एक कुणी नाही कुणी झालं त्याच्यातच मला आनंद झाला. माझ्या मुलीप्रमाणे ती झाली त्याच्यातच मला भरपेट आनंद झाला. आमच्या गावाची जी ओळख होती ती साधारणपणे एक विशिष्ट जमातीचं गाव आणि त्याच्यावर असणारे काही रिमार्क, पण आज आमच्या गावाची एक अत्यंत चांगली ओळख निर्माण झालेली आहे की आज मागे 6 महिन्यापूर्वी आमच्या गावातले 3 PSI झाले. पोलीस भरतीमध्ये MPC मार्फतच झाले. नंतर 2 PhD धारक झाले. गावाचं ढेकळवाडी तालुका बारामती या गावातील 2 PhD धारक झाले, 3 PSI झाले. त्याबरोबर आणखी 3 महिलांची निवड झाली आणि आता महसूल सहाय्यकमध्ये घुलेताई आणि आमचे धायगुडे ठोंबरे यांची निवड झाली. गावाचा एक विशिष्ट चेहरा बदलून एक अधिकाऱ्यांचं गाव अशी आमची ओळख सध्या सुरू आहे आणि ती तशीच वाढत राहील याची आम्हाला खात्री आहे. आता आपल्या सोबत आहेत विद्या हनुमंत ठोंबरे धायगुडे यांचे ते मामा आहेत आणि या मामांनीच खऱ्या अर्थाने संघर्ष करून त्यांना शिकवलं. ते देवकाते मामा आहेत. मामा, खरं तर तुम्ही जसा मामा लग्नात मध्ये उभा राहता तसं तुमच्या भाचीला तुम्ही अधिकारी करण्यामध्ये खूप मोठा तुमचा यशाचा वाटा आहे, काय सांगता? विद्या ही लहानपणापासून माझ्याकडे शिक्षण झालं विद्याचं, आणि विद्याला लहानपणापासून आवडत होती काहीतरी बनायचं आणि ती मामासाठी काहीतरी बनायची ही तिची अपेक्षा होती. आणि विद्या खरंच हुशार होती आणि विद्याने खरंच की आपल्या मामाचं कुठेतरी नाव यावं आणि आपल्या मामाचा कुठेतरी सत्कार व्हावा ह्या दृष्टीनं तिने इतकं कष्ट केलं, रात्रीचं दिवस करून शिक्षण केलं तिनं. 1ली ते 10वी पर्यंत माझ्या इथं मेकळी इथं न्यू इंग्लिश स्कूल मेकळी इथे शिक्षण झाले. त्याच्यानंतर शिक्षण तिला मी 12वीला फलटणला टाकले. 12वीत ॲग्री झाल्यानंतर तिला BSc ॲग्री फलटणमध्येच मिळलं आणि फलटणमध्ये BSc ॲग्री झाल्यानंतर तिला मला MP साठी 3 वर्ष मी तिला पुण्यातच ठेवलं आणि पुण्यात ठेवून तिने तिथं अभ्यास करून तिनं ती करिअर करून दाखवलं. आणि इतकी चिकाटी आणि जिद्दी होती तिची की त्या जिद्दी आणि चिकाटीवर तिनं हे यश मिळालं.
खरं तर आत्ताच्या काळात मामा फक्त लग्नापुरता किंवा तेवढ्या एक 10 मिनिटाच्या वैवाहिक कार्यक्रमापुरता असतो. मात्र तुम्ही असा मामा आहे की शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत असेल किंवा शैक्षणिक जे मार्गदर्शन आहे ते तुमच्या माध्यमातून मिळालं. ते काय होतं आणि काय सल्ले देत होता तुम्ही? त्यांना ज्यावेळेस एमपीएससी मध्ये अनेक वेळा अपयश आलं, अनेक परीक्षा पण त्यांनी दिल्या, मात्र पुन्हा तुम्ही धीर द्यायचा, पुन्हा लढायला सांगायचा. कारण ही एमपीएससी म्हणजे लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी महाराष्ट्रातून मैदानात असतात आणि हे यश मिळवणं तसं सोपं नसतं MPSC. एक तर तिची चिकाटी होती. चिकाटी असल्याशिवाय माणूस यशस्वी होत नाही. आणि मी माझे लक्ष मी तिलाही सांगायचो, तू जोपर्यंत तू पास होत नाही तोपर्यंत दुसरा कुठलाच विचार करू नको. एक तर तिला मी म्हणलं, तुला जर अभ्यास करायचा नसेल तर मी तुझं लग्न लावून देणार, आणि तुला जर अभ्यासच करायचा असेल तर मी तुला शिकवणार. मग आणि ती त्यातनं बी म्हणायची मामाचा जास्त खर्च होतोय, मामाला माझा लय बोज वाटतोय. पण त्यातनं तिला म्हणलं की तू पैशाची काळजी करू नको, जोपर्यंत तुला शिकायचंय ना तोपर्यंत शिकवणार, पण ज्या दिवशी तू म्हणशील मी शिकणार नाही त्या दिवशी मी तुझं लग्न करून दाखवणार. ते लग्नानंतर सुद्धा कसं ते मग कंटिन्यू चालू आहे? लग्नानंतर बी तिने अभ्यास केला होता, आधीच परीक्षा दिली होती, आणि तिला मी सांगितलं होतं, आणि लग्न करताना मी सांगितलं होतं, ज्या घरी लग्नात दिले ठोंबरेंच्या ते बी माझे नातलग देत, म्हणजे आमच्या मिसेसचे मामाचा मुलाच आहे. त्यांना मी एकच सांगताना सांगितलं की मी तुमच्या जवळ देतोय, आणि माझ्या विश्वासावर म्हणजे आई वडिलाला न विचारता लग्न हे माझ्या शब्दावर केले मी लग्न, आणि लग्न करून त्यांना एकच सांगितलं होतं की तिला काही देऊ नका, फक्त तिचा स्टडी करा, तिला अभ्यासच करून द्या, आणि त्यांनी बी त्याचप्रमाणे तिला वापरलं. कसं म्हणजे ठोंबरे फॅमिलीने कसं सहकार्य? पण त्यांनी इतकं सहकार्य केलं की त्यांना माहिती होतं की मामांची फार इच्छा आहे की तिला काही ना काही अधिकारी करायचं, म्हणून त्यांनी बी इतकं तिला सपोर्ट केलं की तू अभ्यासच करायची, तिला कंटिन्यू वेळ अभ्यास करण्यासाठी दिला, आणि तिला म्हणजे रात्रंदिवस त्यांनी मदत केली, आणि त्याच्या मदतीमुळे ती शिकली आणि ती पास झाली. ही गोड बातमी आहे की कधी कळाली? कारण हा निकाल रात्रीचा लागला होता, तुम्हाला पहिला फोन आला त्यावेळेस तुम्ही काय करत होता आणि तो प्रसंग काय होता तुम्हाला ती कल्पना करा. कारण मामा म्हणून तुम्ही अगदी लहानपणापासून मदत केली, त्यावेळेची काय आठवण होती? तुम्ही कुठं होता आणि किती वाजता फोन आला, पहिला फोन कोणाला आला, नंतर तुम्ही कोणाला बातमी दिली किंवा तुमच्या आईला कधी सांगितलं, वडिलांना कधी सांगितलं, त्यांच्या काय प्रतिक्रिया? पहिला फोन तिने मलाच केला, म्हणजे सुरुवातीला तिथनं पहिला फोन मला केला की मामा मला रिझल्ट लागला, तेव्हा माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. डोळ्यातनं पाणी आलं की मी माझ्या घरी फोन केला आणि घरच्यांना सांगितलं की आपली विद्या पास झाली. आणि ज्यावेळेस विद्या पास झाली ही कळलं तेव्हा सगळ्याला इतका आनंद झाला की मग घरच्यांना केला, मग विद्याच्या घरी केला, तिने कुणालाच केला नव्हता, माझ्या बहिणीला केला, दुसऱ्या सगळ्या पाहुण्यांना केला की विद्या आपली पास झाली, विद्याने म्हणजे नाव कमावलं विद्याने, हे सगळीकडेच झालं. म्हणजे आम्ही संध्याकाळी सगळ्याला जवळ एक बी असा माणूस नाही ठेवला जवळचा की जे आपल्याला सुखदुःखात आपल्या असतो, प्रत्येकाला सांगितलं, आणि प्रत्येकाला त्याचा आनंद वाटला की मुलीनं प्रतिकूल परिस्थिती शिकली आणि करून लावलं काहीतरी. काय सांगताल की ज्यावेळेस विद्याच्या आई वडिलांना तुम्ही फोन केला त्यावेळेस त्यांच्या काय भावना होत्या? कारण एकतर ते खेळची त्यांची परिस्थिती गरिबीची किंवा थोडं नॉर्मल परिस्थितीतून तुम्ही सहकार्य केलं. एक तर विद्याच्या आईचं शिक्षण नाही, आणि त्या विद्याच्या आईला फक्त म्हणली की आबा काय झाली मुलगी, म्हणजे मला त्यातलं काही कळत नाही, मला काहीच कळत नाही, पण कसले अधिकारी झाली, तर त्याला मी सांगितले की ती मोठी अधिकारी झाली तुझी मुलगी, आणि तुझी मोठी अधिकारी झाली मुलगी, तुला लाल दिव्याच्या गाडीत घेऊन बसून जाईल असं तिला म्हणल्यानंतर तिच्या डोळ्यातनं पाणी यायला लागले, ती बी रडायला लागली म्हणून. आता बाकीचे मामा आहेत ते फक्त लग्न आणि कार्यापुरतेच असतात, त्या मामांना काय तुम्ही संदेश द्याल की आपल्या अनेक मामा असे आहेत की कुठेतरी सेटल असतात, मात्र त्यांनी पण सुद्धा आपल्या भाचा किंवा भाचीकडं थोडं म्हणजे गायडन्स म्हणजे मदत नाही करता आली तर किमान बाबा तू हे कर, त्या वाटेने घ्या, किंवा तुझं स्वप्न आहे त्याला प्रोत्साहन कसं दिलं पाहिजे? एक तर प्रत्येकाला मी सांगेल की मामा पाठीमागं का उभा राहतो, तर हे एक मोठं कारण आहे की मामा पाठीमागं उभा असला की पुढच्या भाचा असो भाची असो त्याला एक मोठा आधार आहे, आणि त्या आधाराचा भक्कम म्हणजे की प्रत्येक मामाने ज्यावेळेस भाचा किंवा भाची असो, जसं मुलगा किंवा मुलगी आपल्याला असते त्याप्रमाणे ते बी आपलेच आहेत असं समजून प्रत्येक मामाने केलं का नाही, तर ह्या आपल्या देशात म्हणजे आपल्या देशातून महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मामा मामीचं नाव इतकं मोठं सराव जाईल की ते सांगता येणार. आज ज्यावेळेस विद्याताईंची किंवा विद्या मॅडमच्या आम्ही मुलाखत घेतली, त्या मुलाखतीमध्ये तुमचा ज्यावेळेस उल्लेख आला त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले, त्यांना जुन्या आठवणी तुमच्या फलटण त्या ऍग्री कॉलेज त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. काय असं नातं होतं की त्यामुळे त्यांचा एवढं पद मिळालं तरी म्हणजे आनंदाचे अश्रू म्हणते ते डोळ्यात आले? एक तर कसं होतं, आम्हाला मुलगी नव्हती, आणि आम्ही तिला लहानपणापासून जशी पहिलीपासून माझ्याकडे शाळेला होती ना त्यापासून तिला मुलीप्रमाणे सांभाळले. आमच्या दोघा भावांना 2-2 मुलं आहेत, आमच्या घरात मुलगी नाही, ती आमची मुलगी
आणि ती मुलगीच आहे माझी ह्या दृष्टिकोन शिकवली होती तिला. तुमच्या आता बघितलं तर मेकळी गाव खूप मोठं गाव आहे, नदीच्या किनारचं गाव आहे. तुमची फॅमिली एकत्र आहे आणि अध्यात्मात आहे किंवा आपण इतर पांडुरंगाच्या म्हणजे माळकरी, काय सांगताल फॅमिलीविषयी? अध्यात्मात असलेल्यांना काय संस्कार होते, फायदा होतो? आध्यात्मिक असं ज्या घरात आध्यात्मिक आहे, ज्या घरात माळकरी म्हणजे माळकरी, माझ्या वडिलापासून माझे वडील 40 वर्ष वारी करत होते, आणि ज्या घरात माळकरी आहे आध्यात्मिक आहे ना, त्या घरात म्हणजे घरच असं राहतं, एकत्र राहतं आणि एकमेकाला समजून घेतलं जातं त्या घरात. आणि त्या समजून घेतलं जातं आणि त्या घरात वाद बी होत नाही. आणि त्या घरात वाद नसल्या झाल्यामुळं कुठलाही माणूस आला, आज एक माणूस एखाद्याच्या घरी गेला तर 2 दिवसाच्या वर राहायला त्याला म्हणजे तिसऱ्या दिवशी कसा जायला. तर माझ्याकडे 2 भाचं आणि 1 भाची, पहिलीपासून माझ्यापाशी शिक्षण अख्ख्या मेकळी गावाला माहिती आहे की की लहानपणापासून, आणि त्यांच्यामुळं ह्या तिघांमुळं मला अख्ख्या बारामती असो किंवा आजूबाजूला असो मला सगळे मामा ह्या नावाने बोलवतात. तुमची पोट ओळख मामा म्हणून नाव निघाले असेल, मला सगळेच मामा म्हणून नाव घ्यायला लागले सगळे टोटल.